Hello and welcome to Code Gets Easy. सी प्रोग्रामिंग ट्युटोरियलच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ॲरेचं एक एक्झाम्पलमध्ये जसं की तुम्हाला इथे स्क्रीनवर आत्ता दिसत असेल की एक्झाम्पल आपलं काय सॉर्टिंग ॲरे इन डिसेंडिंग ऑर्डर युजिंग बबल सॉर्ट मेथड. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय तर उतरत्या क्रमाने आपल्याला ॲरेमधले सगळे एलिमेंट आहेत ते अरेंज करायचे आणि खाली तुम्हाला आउटपुटसुद्धा दिसत असेल की सगळ्यात मोठा अंक येतो पहिला आहे आणि सगळ्यात लहान अंक येतो शेवटी आपण ठेवले. आणि त्याच्यासाठी अतिशय इझी आपण टेक्निक वापरून बबल सॉर्ट. ती काय असते ते मी तुम्हाला व्हिडिओच्या दरम्यान एक्सप्लेन करेनच. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं ॲरेचं इंट्रोडक्शन. जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ जाऊन आधी बघा, म्हणजे तुम्हाला ॲरेचं बेसिक समजेल, ॲरे म्हणजे काय ते समजेल. आणि आजपासून आपण ॲरेचं एक एक्झाम्पल बघायला स्टार्ट करणार आहोत. तर आपण थोडक्यात इथे काय करणार आहोत की हा जो ॲरे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे अंक दिसतील 25, 67, 7, 245 आणि 83. हे सगळे अंक आपल्याला अरेंज करून घ्यायचे आहेत एका ऑर्डरमध्ये आणि ती असणार आहे डिसेंडिंग, म्हणजे उतरत्या क्रमाने आपण ते करतो आहे. बबल सॉर्ट टेक्निक सिम्पली काय करणार आहे, प्रत्येक अंक दुसऱ्याबरोबर कम्पेअर करणार आहे मग किंवा त्याची तुलना करणार आहे आणि जो मोठा असेल तो आधी घेणार आहे आणि लहान असेल तो पुढे ठेवणार आहे. ओके, आपण आधी डायरेक्टली कोड बघून घेऊया. कोडमध्ये तुम्हाला ते दिसत असेल की सुरुवातीला व्हॉइड मेन आपण घेतलेलं आहे नेहमीप्रमाणेच. आणि आपण इथे लॉजिक काय करणार आहोत तर आधी इंटिजर व्हेरिएबल इथे घेतो आहे जिथे नंबर नावाचा एक ॲरे घेतलेला आहे आणि त्याची साईज आहे 5. त्याच्यामध्ये आपण 5 अंक देतो आहे म्हणून नंबर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 5 आणि पुढे डायरेक्टली त्याला व्हॅल्यू आपण असाइन करतो आहे म्हणून कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण 5ही नंबर आहेत ते ॲड करून घेणार आहोत जे आपण एक्झाम्पलमध्ये बघितले तेच 25, 67, 7, 245 आणि 83. हे सगळे कॉमाने आपण सेपरेट केलेले आहेत. ते सगळे ॲरेच्या इंडेक्सला जाऊन बसणार, म्हणजे पहिल्या नंबरला 25, दुसऱ्याला 67, तिसऱ्याला 7 अशा प्रकारे. पण त्याचे इंडेक्स काय काय असतील, 25ला 0 इंडेक्स, 67ला 1 इंडेक्स, 7ला 2 इंडेक्स. ते मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन पण केलं होतं की इंडेक्स कशा असतात. पुढे आपण अजून 3 व्हेरिएबल घेतले इंटिजरचे, आय, जे आणि टेम्पररी. आय आणि जे नेहमीप्रमाणे आपण फॉर लूपसाठी घेतलेले आणि हा एक टेम्पररी व्हेरिएबल आहे जो आपला स्वॅपिंगसाठी लागणार आहे. आता आपण आउटर फॉर लूप लिहून घेतो आहे. 2 फॉर लूप आपण इथे का घेणार आहोत की बाहेरच्या फॉर लूपमध्ये आपण एक अंक होल्ड करून ठेवणार आणि तो अंक आपण आतल्या फॉर लूपमध्ये बाकी सगळ्यांबरोबर कम्पेअर करतो आहे. म्हणून बाहेरच्या फॉर लूपला काय घेतलेलं आय इक्वल टू 0, आय लेस दॅन 5 आणि आय प्लस प्लस, म्हणजे तो पूर्ण सगळा ॲरे फिरणार आहे. आणि आतला जो फॉर लूप आहे जेवाला तो कसा फिरणार आहे, तो आत्ता करंटली ज्या इंडेक्सला आपला बाहेरचा फॉर लूप आहे त्याच्या पुढच्या इंडेक्सपासून बाकी सगळे नंबर कम्पेअर करणार आहे. म्हणून त्याला आपण घेतलं आहे जे इक्वल टू आय प्लस 1, जे लेस दॅन 5 आणि जे प्लस प्लस. त्याच्या आतमध्ये आपण एक इफ कंडिशन चेक करतो आहे. इफने आपण काय करतो तर कम्पॅरिझन करू शकतो. म्हणून इफमध्ये काय घेतलेलं आहे, इफ नंबर ऑफ जे. नंबर ऑफ जे म्हणजे काय की जे नंबरच्या पोझिशनला जो जी व्हॅल्यू आत्ता ॲरेमध्ये आहे नंबरच्या ही मोठी आहे का नंबर ऑफ आय, म्हणजे आय पोझिशनच्या व्हॅल्यूपेक्षा जर असेल तर आपण काय करणार आहोत तर ह्या दोन्ही व्हॅल्यूची पोझिशन आहे ती स्वॅप करणार. म्हणजे आय पोझिशनच्या जागी बसणार जेची व्हॅल्यू आणि जे पोझिशनच्या जागी बसणार आयची व्हॅल्यू. कसं होतं बघा, टेम्प इक्वल टू नंबर ऑफ आय म्हणजे काय, टेम्पररी व्हेरिएबलला आय पोझिशनला असलेली व्हॅल्यू आपण घेतली, त्याच्यानंतर नंबर आय इक्वल टू नंबर जे, म्हणजेच आय पोझिशनला आता जे पोझिशनची व्हॅल्यू टाकलेली आहे आणि शेवटी नंबर ऑफ जे इक्वल टू टेम्प. म्हणजे काय झालं तर इथे जी आय पोझिशनला व्हॅल्यू होती ती जे पोझिशनला जाऊन बसली. हे आपण का करतो, कारण जर आधीचा नंबर मोठा असेल दुसऱ्यापेक्षा तर आपण त्यांची पोझिशन ती इंटरचेंज करतो आहे. असं आपण प्रत्येक नंबरची पोझिशन इंटरचेंज करून शेवटी काय करणार आहोत तर जी टोटल व्हॅल्यू आहेत त्या सगळ्या सॉर्ट होणार आहेत. आणि ह्याच पद्धतीला म्हणतात बबल सॉर्ट अल्गोरिदम किंवा बबल सॉर्ट मेथड. शेवटी आपण आता ॲरे प्रिंट करतो आहे, कारण आता हे जेव्हा दोन्ही लूप पूर्णपणे फिरतील तेव्हा पूर्ण ॲरे सॉर्ट झालेला असेल डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. म्हणून आधी खाली प्रिंट स्टेटमेंट घेतलं आहे सॉर्टेड नंबर्स. त्याच्या खाली आता फॉर लूप लिहितो आहे. फॉर लूपमध्ये काय आपण करणार आहोत, सिम्पली ॲरे प्रिंट करण्यासाठी फॉर लूप आहे म्हणून आय इक्वल टू 0, आय लेस दॅन 5, कारण तेवढे एलिमेंट आहेत आणि आपले इंडेक्स काय असणार आहे तर 0, 1, 2, 3 आणि 4. म्हणून अशी कंडिशन घेतली आहे 0पासून 5पर्यंत. पण 5पर्यंत आपण पोचत नाही तर 4पर्यंत जातो कारण आय लेस दॅन 5 घेतलेलं आहे. आणि आतमध्ये आपण प्रिंट करतो आहे ॲरे कसा प्रिंट करायचा व्यवस्थित बघा, प्रिंट %d, कारण इंटिजर टाईपचा ॲरे आणि कॉमा देऊन नंबर ऑफ आय. आता इथे आय व्हॅल्यू जशी चेंज होईल तसं ॲरेच्या व्हॅल्यू आहेत त्या प्रिंट होत जाणार. आणि स्लॅशन दिलेलं आहे त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला जी नंबर आहे तो नवीन लाईनला जाणार आहे. रन करून बघूया.
हे बघा इथे आउटपुट 245, 83, 67, 25 आणि 7 सगळ्या व्हॅल्यू बरोबर डिसेंडिंग ऑर्डरमध्ये प्रिंट झालेले आहेत. त्याच्यामुळे आपला बबल सॉर्ट अल्गोरिदम इथे सक्सेसफुल झाला. आता आपण बघूया त्याचं लॉजिक काय आहे. तर लॉजिकसाठी इथे तुम्हाला इमेजमध्ये दिसत असेल की पहिल्या जो इन्स्टन्स आपला आहे त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे. सुरुवातीला इथे बघा इमेजच्या उजव्या बाजूला तुम्हाला दिसेल जो आपला कोड आहे लॉजिकचा तो, आणि डाव्या बाजूला आपण एक एक इटरेशन बघतो. इटरेशन म्हणजेच आय व्हॅल्यू काय असणार आणि जे व्हॅल्यू काय होत जाणार आहे ते. ज्यावेळेला आय व्हॅल्यू 0 असेल पहिली त्यावेळेला काय झालं, कंडिशन तर आपली ट्रू आहे आय लेस दॅन 5, त्याच्यामुळे आपण त्या फॉर लूपच्या आतमध्ये गेलो. इनर फॉर लूपमध्ये आपण जे घेतला आहे जेची व्हॅल्यू आपण काय केली आहे जे इक्वल टू आय प्लस 1, म्हणून जेची व्हॅल्यू काय झाली 1. तुम्हाला इमेजमध्ये दिसत असेल पहिल्या लाईनसाठी जे इक्वल टू 1 आपण घेतलेलं आहे. तिथे आत्ता काय आहे तर करंट आपली जी आता लिस्ट आहे 25, 67, 7, 245 आणि 83 ती सुरुवातीला तशीच आहे. ॲरोच्या डाव्या बाजूला बघा तुम्हाला ती लिस्ट दिसेल. पण आपण आत्ता काय घेतलं आहे आय पोझिशनसाठी, म्हणजे आय व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे 0th पोझिशन कुठली आता किंवा 0 पोझिशन कुठली आहे तर 25 त्याला आहे. म्हणून जिथे आपण कोडमध्ये खाली कम्पेअर करतो आहे इफ नंबर ऑफ जे ग्रेटर दॅन नंबर ऑफ आय, तिथे नंबर ऑफ आयची व्हॅल्यू काय असणार आहे तर 25, आणि नंबर ऑफ जेची व्हॅल्यू काय असेल, जेची व्हॅल्यू आपल्याकडे आत्ता काय आहे पोझिशनला तर 1, कारण आपण जे इक्वल टू आय प्लस 1 केलं आहे म्हणून 0 + 1 झालेलं आहे. म्हणून 1 पोझिशनला व्हॅल्यू काय आत्ता ॲरेमध्ये 67, आणि आपण कम्पेअर काय केलेलं आहे नंबर म्हणजे जेच्या पोझिशनची व्हॅल्यू ही आय पोझिशनच्या व्हॅल्यूपेक्षा मोठी आहे का, ह्या केसमध्ये ती आहे. म्हणून काय झालं तर खाली आपण टेम्पररी व्हेरिएबलला असाईन करून घेतली व्हॅल्यू नंबर ऑफ आय. टेम्पररी व्हेरिएबलला आत्ता कुठली व्हॅल्यू जाईल, आय पोझिशनला आत्ता व्हॅल्यू आहे 25, त्याच्यामुळे टेम्पररीला ती गेली. मग आपण आय पोझिशनला व्हॅल्यू काय असाईन केली जी जे पोझिशनला आहे ती, जे पोझिशनला आत्ता व्हॅल्यू काय 67, ती आता आय पोझिशनला गेली. आणि त्याच्यानंतर जे पोझिशनला आपण व्हॅल्यू असाईन करतो आहे टेम्पररीची जी आपण स्टोअर करून घेतली होती आय पोझिशनची जुनी व्हॅल्यू म्हणजे 25. त्याच्यामुळे तुम्हाला पहिल्याच लाईनला जो बाण आपण काढला किंवा ॲरो आहे त्या ॲरोच्या नंतर तुम्हाला दिसेल उजव्या बाजूला की 2 व्हॅल्यू स्वॅप झाल्यात, म्हणजे 67 आधी आलं आहे, मग 25, 7, 245, 83. पुन्हा जो जे लूप आहे तो अजून एकदा इन्क्रीमेंट होईल. ज्याची व्हॅल्यू आत्ता होती 1 ती आता इन्क्रीमेंट होऊन होईल 2, म्हणजे आपण आता सेकंड पोझिशनला चेक करायला जातो आहे. पण आय व्हॅल्यू तर अजून पण 0च आहे, त्याच्यामुळे जे इक्वल टू 2 जिथे लाईन लिहिली आहे त्या लाईनमध्ये बघा काय येते तर तिथे तुम्हाला दिसेल की पहिली आता 67 व्हॅल्यू ती 0 पोझिशनला आहे, त्याच्यामुळे आता ती आपण कम्पेअर करतो आहे. पण आता जेची व्हॅल्यू आपली काय झाली 2 झाली, म्हणून त्याच्याबरोबर आपण कम्पेअर कोणाची करतो आहे सेकंड व्हॅल्यूशी किंवा तिसऱ्या व्हॅल्यूशी, ॲक्च्युली सेकंड इंडेक्सशी आपण कम्पेअर करतो आहे. ती व्हॅल्यू आता 7 आहे, म्हणून 67 आणि 7 कम्पेअर होतील. पण नंबर ऑफ जे म्हणजे व्हॅल्यू तिथे 7 आहे आणि नंबर ऑफ आय म्हणजे तिथे व्हॅल्यू आहे 67. 7 ही 67पेक्षा मोठी आहे का, नाही आहे, त्याच्यामुळे इथे स्वॅप होणार नाही. आणि लिस्ट आहे तशीच तुम्हाला दिसेल जे इक्वल टू 2च्या समोर जर तुम्ही बरोबर बघितलं तर तिथे जी ॲरोच्या नंतरची लिस्ट आहे ती तशीच राहिली आहे. त्याच्यानंतर पुन्हा जे इन्क्रीमेंट झाला त्याची व्हॅल्यू झाली 3. आता आपण 3 म्हणजे कितव्या पोझिशनला जातो आहे तर 4थ्या पोझिशनला चेक करतो आहे. आता जे इक्वल टू 3चे आहे ते व्यवस्थित बघा तिथे काय तर 4थ्या पोझिशनला व्हॅल्यू आपली 245 आहे. आता आपण काय कम्पेअर करणार आहोत तर नंबर ऑफ जे म्हणजे 245 मोठी आहे का 67पेक्षा हे कम्पेअर करतो आहे. तर तिथे तुम्हाला समजेल की 245 मोठी आहे, म्हणून पुन्हा एकदा आपला जो स्वॅपिंगचा इफ होता तिथे तसं होणार आहे, म्हणजे टेम्पररीला व्हॅल्यू असाईन होणार 67, नंबर ऑफ आयला व्हॅल्यू असाईन होईल 245, कारण आपण त्याला नंबर ऑफ जेची व्हॅल्यू असाईन करतो आहे, आणि नंबर ऑफ जेला व्हॅल्यू कुठली असाईन होईल तर 67 जी आपण टेम्पररीला घेतली होती. त्याच्यामुळे इथे व्हॅल्यू स्वॅप जाईल आणि जे इक्वल टू 3च्या इथे ॲरोच्या नंतर बघा काय झाली लिस्ट 245, 25, 7, 67 आणि 83, आणि ती अशी सॉर्ट झाली आहे. आणि शेवटी पुन्हा एकदा जे जेव्हा इन्क्रीमेंट होईल तेव्हा त्याची व्हॅल्यू होईल 4, म्हणजे आपण 5व्या पोझिशनला जी व्हॅल्यू आहे ती आता कम्पेअर करायला घेणार आहोत पहिल्या पोझिशनबरोबर, कारण आय व्हॅल्यू अजूनसुद्धा आपली 0च आहे, म्हणजे आपण पहिलीच व्हॅल्यू तिथे कम्पेअर करायला घेतो आहे. म्हणून आत्ता पहिली व्हॅल्यू नवीन काय झाली 245, कारण आपण ह्याच्या आधीच्या इटरेशनला चेंज केली होती ती व्हॅल्यू. आणि 4th इंडेक्स म्हणजे जेची व्हॅल्यू आता 4 झाले त्या इंडेक्सला कुठली व्हॅल्यू येते 83, आणि आपण आता काय कम्पेअर करतो आहे तर 83 ही मोठी आहे का 245पेक्षा, आणि त्याचं उत्तर आपलं काय तर नाही. त्याच्यामुळे इथे स्वॅपिंग होणार नाही आणि आपल्याला लिस्ट काय मिळेल शेवटी सगळ्यात तुम्हाला शेवटची दिसत असेल ॲरोच्या नंतरची लिस्ट 245, 25, 7, 67 आणि 83. हे आपलं झालं आहे आत्तापर्यंतचं फर्स्ट इटरेशन. आता आपण बघूया सेकंड इटरेशनसाठी काय होणार आहे. तर सेकंड इटरेशन म्हणजे काय होणार आहे की आतला तो जे लूप आहे तो तर आता कंप्लीट
फिरून झालेला आहे, कारण त्याची व्हॅल्यू 4पर्यंत गेली आणि तिथून तो ब्रेक होईल. आता जो बाहेरचा लूप आहे आय तो इन्क्रीमेंट होईल आणि त्याची व्हॅल्यू होईल 1. म्हणजेच थोडक्यात काय इथे तुम्हाला इमेजमध्ये दिसेल आय इक्वल टू 1 असताना जी पहिली आपली पोझिशन आहे ॲरेमधली म्हणजे 0 पोझिशन ती तर आता फिक्स झाली. आता आपण सेकंड पोझिशनपासून म्हणजेच इंडेक्स 1पासून पुढच्या व्हॅल्यू कम्पेअर करतो आहे. त्याच्यामुळे आय इक्वल टू 1 झालं, आय लेस दॅन 5 म्हणजे 1 लेस दॅन 5 कंडिशन ट्रू आहे म्हणून आपण त्याच्या आतमध्ये गेलो. जेच्या फॉर लूपला काय केलं आहे, जे इक्वल टू I+1. जे इक्वल टू I+1 म्हणजे काय झालेलं आहे ते इथे 1ची व्हॅल्यू झाली 2 म्हणून आपण आता थर्ड पोझिशनपासून जो आतला लूप आहे तो फिरवतो आहे. म्हणून जे इक्वल टू 2च्या इथे पहिलीच लाईन बघा काय दिलेली आहे इमेजमध्ये 245 पहिलं फिक्स आहे 25. आता आपण 25 कम्पेअर करायला घेणार आहोत कारण आय व्हॅल्यू तर 1 आहे आणि तो कम्पेअर कोणाबरोबर करणार आहोत तर जे व्हॅल्यू जी असेल ती जे व्हॅल्यू आता काय झालेली आहे 2. त्याच्यामुळे थर्ड पोझिशनला व्हॅल्यू 7 आहे आणि आपण इफमध्ये काय कम्पेअर करतो आहे नंबर जे म्हणजे जेची इंडेक्स ग्रेटर दॅन नंबर आय म्हणजे आय इंडेक्सला असलेली व्हॅल्यू. आय इंडेक्सला आत्ता व्हॅल्यू आहे 25 आणि जे इंडेक्सला 7 आहे. 7 ही मोठी आहे का 25पेक्षा नाही, त्याच्यामुळे आत्ता इथे काहीच स्वॅप होणार नाही आहे म्हणून तुम्हाला ॲरोच्या समोर दिसेल जे इक्वल टू 2च्या इथे पहिलं 245 25 7 67 83 आहे त्याचंच राहिलेलं आहे. आता पुन्हा जे इन्क्रीमेंट झाला त्याची व्हॅल्यू झाली आता 3 कारण त्याची सुरुवातीची व्हॅल्यू आपली 2 होती म्हणून आता झाली व्हॅल्यू 3. म्हणजे आपण आता फोर्थ पोझिशनची व्हॅल्यू कम्पेअर करायला घेणार आहोत आय पोझिशनच्या व्हॅल्यू बरोबर आणि आय पोझिशनची व्हॅल्यू आता 1 आहे त्याच्यामुळे आपण सेकंड व्हॅल्यू तिथून पण बघतो आहे जी आहे 25 आणि आता थर्ड पोझिशनची व्हॅल्यू जी जे इक्वल टू 2मुळे झालेली आहे ती आहे 67. आता 67 ग्रेटर दॅन 25 आहे का तर आहे, त्याच्यामुळे पुन्हा आपण इफच्या आतमध्ये गेलो आणि तिथे आपण काय करतो तर टेम्पररीला व्हॅल्यू घेतली नंबर ऑफ आयची म्हणजे 25 व्हॅल्यू आली टेम्पररीला. नंबर ऑफ आयला आपण काय घेतली नंबर ऑफ जे याची व्हॅल्यू 67 होती त्याच्यामुळे आपण सेकंड पोझिशन म्हणजेच इंडेक्स 1ला आपण असाइन करून घेतली आता व्हॅल्यू 67 आणि इंडेक्स 3ला आता व्हॅल्यू काय होणार आहे तर टेम्पररीची म्हणजे 25. त्याच्यामुळे जे इक्वल टू 3साठी बघा समोर तुम्हाला दिसेल 245 67 7 25 83 म्हणजे आता इथे स्वॅप तर झालेलं आहे. पुन्हा जे इन्क्रीमेंट होईल, जे इन्क्रीमेंट झाल्यानंतर त्याची व्हॅल्यू होईल 4 आणि जे 4 झाल्यानंतर काय करणार आहोत आपण तर पुन्हा फर्स्ट इंडेक्स बरोबरच म्हणजे कारण आयची व्हॅल्यू अजून पण 1 आहे. फर्स्ट इंडेक्स बरोबर आपण आता फोर्थ इंडेक्स चेक करतो आहे. फर्स्ट इंडेक्सला व्हॅल्यू आहे 67, फोर्थ इंडेक्सला व्हॅल्यू आहे 83. आता 83 ग्रेटर दॅन 67 ट्रू आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा आपण स्वॅप केलं 67च्या जागी 83 आला आणि 83च्या जागी 67 गेला आणि फायनली तुम्हाला इथे ॲरे काय दिसतो आहे 245 83 7 25 67 म्हणजे पहिल्या 2 पोझिशनचं स्वॅपिंग किंवा सॉर्टिंग जे ते इथपर्यंत झालेलं आहे. आता काय झालं जे लूप ब्रेक झाला कारण जे 4पर्यंत आपण गेलो आहे आणि आय लूप आहे तो इन्क्रीमेंट होईल त्याची आता व्हॅल्यू होणार आहे 2. आय व्हॅल्यू 2 झाल्यानंतर काय करणार आहोत आपण की त्याच्यामुळे आपण आता थर्ड पोझिशनची व्हॅल्यू कम्पेअर करायला घेतो आहे बाकी राहिलेल्या पोझिशन्सबरोबर. फॉर लूपला आउटर फॉर लूपला व्हॅल्यू काय झाली आय इक्वल टू 2, आय लेस दॅन 5 म्हणजे 2 लेस दॅन 5 ट्रू आहे त्याच्यामुळे आपण त्याच्या आता आतमध्ये गेलो आणि जे फॉर लूपला आता काय झालं जेला इनिशियल व्हॅल्यू काय येणार आहे जे इक्वल टू I+1 म्हणजे 2+1 म्हणजे 3 त्याच्यामुळे जेची व्हॅल्यू आता 3 असेल आणि 3 व्हॅल्यूसाठी आपण आता चेक करतो आहे किंवा कम्पेअर करतो आहे पोझिशन म्हणून नंबर ऑफ जे म्हणजे थर्ड पोझिशनला आत्ताची करंट व्हॅल्यू काय आहे तुम्हाला जे इक्वल टू 3च्या इथे असेल ती 25 आणि आपण कम्पेअर करतो आहे नंबर ऑफ आय बरोबर आणि आय व्हॅल्यू किंवा आय पोझिशन आत्ता आहे 2 त्याच्यामुळे थर्ड पोझिशनची जी व्हॅल्यू आहे ती म्हणजे 7 आपण कम्पेअर करायला घेतलेली आहे आणि 25 ग्रेटर दॅन 7 ट्रू आहे त्याच्यामुळे इथे स्वॅपिंग होणार म्हणजे इफमध्ये आपण काय केलं टेम्पररीला व्हॅल्यू असाइन करून घेतली 7 त्या पोझिशनला आपण व्हॅल्यू असाइन करून घेतली 25 आणि जिथे 25 होती त्या जागी पुन्हा टेम्पररीची व्हॅल्यू असाइन केली म्हणजे तिथे गेली 7 त्याच्यामुळे जे इक्वल टू 3च्या समोर म्हणजे ॲरेच्या उजव्या बाजूला तुम्हाला दिसेल काय व्हॅल्यू झालेल्या आहेत 245 83 25 7 आणि 67. त्याच्यानंतर आता जे इन्क्रीमेंट होईल त्याची व्हॅल्यू होईल 4. जेची व्हॅल्यू 4 झाल्यानंतर काय होणार आहे आपण आता फिफ्थ पोझिशन म्हणजे फोर्थ इंडेक्स म्हणजे कोण फिफ्थ पोझिशनची व्हॅल्यू जी आहे ती आपण कम्पेअर करतो आहे थर्ड पोझिशन बरोबर म्हणजे इंडेक्स 2 बरोबर. काय तिथे व्हॅल्यू आहे 67 ती आता आपण कम्पेअर कोणाबरोबर करतो आहे तर 25 बरोबर. 67 25पेक्षा मोठा आहे का तर आहे त्याच्यामुळे इथे आपण पुन्हा एकदा स्वॅप करून घेतो इफचं आपलं मागाचंच लॉजिक त्याच्यामुळे 25च्या जागी 67 आले म्हणजे तिसऱ्या पोझिशनला 67 आले आणि 5व्या पोझिशनला 25 गेले त्याच्यामुळे तुम्हाला इथे जे इक्वल टू 4च्या नंतर ॲरोच्या उजव्या बाजूला दिसत असेल सॉर्ट झालेला ॲरे तर 245 83 67 7 आणि 25. आता
जे पुन्हा इन्क्रीमेंट होईल आणि जे ब्रेक होईल आणि फायनली आपण पुन्हा एकदा आय इन्क्रीमेंट करतोय, त्याची आता व्हॅल्यू होईल 3. आय इक्वल टू 3 म्हणजे कितवी? चौथी पोझिशन आपण इथे चेक करतोय आणि चौथी पोझिशन चेक करताना काय आपण केलं आहे, तर आय व्हॅल्यू झाली 3 आणि आय लेस दॅन 5 ट्रू आहे का? तर ट्रू आहे, कारण 3 लेस दॅन 5 हे ट्रू आहे. आणि आपण आता पुन्हा फॉर लूपच्या आतमध्ये गेलो जेच्या, आणि जेच्या फॉर लूपला आल्यानंतर काय होणार आहे, जे इक्वल टू आय प्लस 1 म्हणजे 3+1 म्हणजे जेची व्हॅल्यू झाली 4. जे लेस दॅन 5 ट्रू आहे, 4 लेस दॅन 5 त्याच्यामुळे. आणि इफमध्ये आता आपण काय चेक करतोय, तर इफ नंबर ऑफ जे, म्हणजे जे पोझिशन आत्ता आपली काय झाली आहे, तर 4. फोर्थ पोझिशनला आता करंट ॲरेमध्ये व्हॅल्यू काय, तर 25. आणि आपण कम्पेअर करतोय आय पोझिशन बरोबर. आय पोझिशन आत्ता आपली 3 आणि थर्ड पोझिशन किंवा फोर्थ पोझिशनला आपली व्हॅल्यू काय, तर 7. आणि काय आपण क्वेश्चन काय ते विचारलं इफमध्ये, तर 25 ही 7पेक्षा मोठी आहे का, तर आहे. त्याच्यामुळे इफच्या आपण आतमध्ये गेलो आणि तिथे आपण काय केलं आहे, पुन्हा स्वॅपिंग केलं आणि 7च्या जागी 25 आले, 25च्या जागी 7 आले, म्हणजेच फोर्थ पोझिशनला व्हॅल्यू 25 आली आणि फिफ्थ पोझिशनला व्हॅल्यू 7 गेली. आणि शेवटी तुम्हाला ॲरोच्या नंतर उजव्या बाजूला दिसत असेल इथे 245, 83, 67, 25 आणि 7. आता पुन्हा जेव्हा जे इन्क्रीमेंट होईल त्याची व्हॅल्यू 5 होईल, त्याच्यामुळे जे लूप इथे ब्रेक झाला आणि आय लूप पुन्हा एकदा इन्क्रीमेंट होईल आणि त्याची व्हॅल्यू होईल 4 किंवा 4. आता आयची कंडिशन तर ट्रू आहे, कारण 4 लेस दॅन 5 ट्रू आहे. पण हे असं असूनसुद्धा जेव्हा आपण जेमध्ये जाऊ तेव्हा काय होईल, जेची व्हॅल्यू जे इक्वल टू आय प्लस 1 म्हणजे जेची व्हॅल्यू झाली 4+1 म्हणजे 5. पण जेची कंडिशन आपली काय होती, तर जे लेस दॅन 5 म्हणजेच 5 लेस दॅन 5 हे तर फॉल्स आहे, त्याच्यामुळे आतला लूप फिरणारच नाही आहे आणि तो ब्रेक होईल. बाहेरच्या लूप पुन्हा इन्क्रीमेंट होईल आणि त्याची व्हॅल्यू 5 होईल आयची. आणि आय व्हॅल्यू 5 झाल्यानंतर काय होईल, 5 लेस दॅन 5 पुन्हा ती पण कंडिशन फॉल्स आहे आणि आपण टोटल फॉर लूपमधून इथून बाहेर पडू. आणि सगळ्यात शेवटी जर तुम्ही आता लिस्ट इथे बघितली तर ती तशीच राहिली, ती आहे 245, 83, 67, 25 आणि 7. आणि ही पूर्णपणे सॉर्ट झालेली लिस्ट आहे, जी आपण डिसेंडिंग ऑर्डरने केली आहे. आता सेम जर असेंडिंग ऑर्डरने करायचं असेल बबल सॉर्टिंग, तर काय करायला लागेल, तुम्ही ट्राय करून बघा. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा परत जेव्हा आपण सॉर्टिंग बघू तेव्हा मी तुम्हाला या गोष्टीचा आन्सर देणार आहे. तोपर्यंत तुम्ही हा कोड ट्राय करा आणि स्वतःहून ट्राय करा की जर असेंडिंग ऑर्डर करायची असेल तर कोडमध्ये काय चेंज आपल्याला करावं लागेल. आजच्या ॲरेच्या एक्झाम्पलमध्ये एवढंच. मला वाटतं तुम्हाला बबल सॉर्टिंग समजलं असेल. जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही विचारू शकता. आणि आता आपण भेटूया आपल्या ॲरेच्या पुढच्या एक्झाम्पलमध्ये. Thank you for watching. Subscribe for more and please do like, comment and share.